प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत असो. आज आपण वचन बघणार आहोत लूक याचा 6वा अध्याय आणि याच्या 1 पासून ते 11 पर्यंतची वचने. शब्बाताचे पालन. मग एका शब्बात दिवशी असे झाले की तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चुरून खाऊ लागले. तेव्हा पुरुषातील कोणी म्हणाले, शब्बात दिवशी हे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करता? येशूने त्यास उत्तर दिले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यास भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्या समर्पित भाकरी याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या, या आपल्या बरोबरीच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? तो त्यास म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. नंतर दुसऱ्या एका शब्बात दिवशी असे झाले की तो सभास्थानात जाऊन शिकवित असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री व परुषी त्याच्यावर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्बात दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसास सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने त्या सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. मग त्याचे डोके फिरले व येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. धन्यवाद माझ्या परमेश्वर पित्याला या सुंदर वचनासाठी. माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, आपण शब्बात दिवसाचे पालन याविषयी शिकत आहोत. काही लोक म्हणतात की शब्बात दिवस शनिवारी आहे. जर आपण कॅलेंडरप्रमाणे बघितलं तर शब्बात दिवशी हा शनिवारी येतो. परंतु आपण बघतो की येशू ख्रिस्त हा नियमशास्त्र लिहिणारा आहे, नियमशास्त्र रचणारा आहे. जसं संविधान ज्याने लिहिलं त्यालाच तो मोडण्याचा अधिकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी त्यात बदल घडवू शकत नाही. आणि त्यात जर बदल घडवायचा असेल तर त्यासाठी एक प्रक्रियेतून जावं लागतं. त्याचप्रमाणे माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, की वचन सांगतं की बायबलमधील जी वचनं आहेत ती परमेश्वर आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने वेगवेगळ्या लोकांकडून लिहून घेतलेली आहेत. आणि त्यात बदल करण्याचा किंवा ती नियम बदलण्याचा अधिकार, ते नियमशास्त्र बदलण्याचा अधिकार केवळ परमेश्वराला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र आहे. तो सृष्टीच्या सुरुवातीपासून आपल्या पित्यासोबत होता आणि प्रत्येक गोष्ट तो जाणतो. आणि म्हणूनच जो 10 आज्ञामध्ये आपल्याला आज्ञा दिली होती की शब्बात दिवसाचे तू पावित्र्य पाळ, त्या दिवशी कोणतंही कामकाज करू नकोस, त्या दिवशी आपल्या नोकराला, आपल्या गाढवाला तू नोकराला कामाला लावू नको किंवा आपले गाढव, गाढवी, बैल, गाय यांना देखील तू कामाला लावू नको. माझ्या बंधूंनो आणि माझ्या भावांनो, त्या पाठीमागे परमेश्वराची अशी इच्छा होती की तो दिवस आपण परमेश्वराच्या संगतीत घालवावा, परमेश्वराच्या सोबतीत घालावा. परंतु येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर आपण बघतो की आपण आपला शब्बात दिवस रविवारी साजरा करतो, कारण तो येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा दिवस आहे, विजयाचा दिवस आहे. आणि म्हणून आपण आपला शब्बात दिवस रविवारी साजरा करतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की जेव्हा येशू ख्रिस्त जिवंत होता आणि एका शब्बात दिवशी त्या शेतातून जात असताना वचन सांगतं की त्याच्या शिष्यांनी शेताची कणसं तोडली आणि ती खाल्ली. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शास्त्री, परुषी आणि यहुदी यांनी त्यांना म्हटलं की शब्बात दिवशी हे करणं योग्य नाही किंवा शब्बात दिवशी हे करणं चांगलं नाही. शब्बात दिवशी कोणीही भाकरी भाजू नये किंवा कोणीही कुठलं काम करू नये असं सांगितलेलं आहे. परुषी त्याला म्हणाले की शब्बात दिवशी हे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करता? कारण शब्बात दिवशी येशू ख्रिस्त जात होता, लोकांना आरोग्य देत होता, लोकांना बरं करत होता, लोकांना शिकवत होता. आणि तो हे शास्त्री आणि परुषी यांना आवडत नव्हतं, त्यांना त्या नियमशास्त्राच्या विरुद्ध होतं. ते आंधळेपणे नियमशास्त्राचं पालन करणारे होते की त्या नियमशास्त्रामागे परमेश्वराचा काय हेतू आहे याचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. आणि ते येशू ख्रिस्ताला विचारत होते की हे करणं योग्य आहे का? तुझ्या शब्बात दिवशी नाही केलं पाहिजे. तुम्ही लोकांना शब्बात दिवशी आरोग्य देता, तुम्ही लोकांना चंगाई देता, तुम्ही लोकांना बरं करता, हे शब्बात दिवशी करणं चांगलं नाही, मग तुम्ही असं का करता? त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की जेव्हा दावीद राजा शौलाच्या घरून पळाला होता, राजवाड्यातून पळाला होता आणि त्याला भूक लागली होती आणि वचन सांगतं की त्याच्याजवळ खायला भाकर नव्हती, तेव्हा तो मंदिरात गेला होता आणि मंदिरात त्याने समर्पित भाकरी खाल्ल्या होत्या की ज्या याजकाव्यतिरिक्त दुसरं कोणीही खाऊ शकत नाही. माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, असं असताना देखील परमेश्वराने त्याला दोष लावला नाही, कारण परमेश्वर नियमांपेक्षा जास्त मनुष्याला मानणारा आहे. त्याने नियम आपल्यासाठी तयार केले, त्याने नियमशास्त्र आपल्यासाठी दिलेलं आहे, परंतु आपण ते आंधळेपणाने पाळतो.
आपण त्या पाठीमागे परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची करुणा, परमेश्वराची इच्छा जाणत नाही. परमेश्वराने शब्दात दिवस पवित्रपणे पाळायला लावला, शब्दात दिवशी काम करायला लावलं. ते फक्त यासाठी नव्हे की आपल्याला शारीरिक विश्रांती जाईल, पण की आपण चांगलं काम करावं, आपण अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहावं, आपण लोकांना आपल्या जवळ करावं, लोकांची मदत करावी, यासाठी परमेश्वराने सांगितलं होतं. परंतु लोक आंधळेपणे पाळत होते. आणि येशू ख्रिस्त त्यांना विचारतो की तुम्ही ते वाचले नाही काय? आणखी तो त्यास म्हणाला, मनुष्याचा पुत्र शाबादाचा प्रभू आहे. परमेश्वर जो शाबादाचा परमेश्वर आहे, ज्याने शाबाद तयार केला, ज्याने तो तयार केला, त्याला बदलवण्याची देखील ताकद आहे हे त्याने दाखवून दिला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी शाबाद दिवशी येशू ख्रिस्त मंदिरात असताना एक हात वाळलेला मनुष्य होता आणि त्या ठिकाणी शास्त्री परुषी या लोक टपून बसले होते की येशू ख्रिस्त काय करत आहे. त्यांनी जर समजा त्या माणसाला बरं केलं तर त्यांना त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी ते मोकाशत होते. आणि त्यांचा हेतू ओळखून येशू ख्रिस्ताने त्या हात वाळलेल्या माणसाला म्हटला की तू पुढे ये, मध्ये ये. आणि तो जेव्हा सर्व लोकांच्या मध्ये आला, पुढे आला, तेव्हा येशू ख्रिस्ताने लोकांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, शाबाद दिवशी काय करणं योग्य आहे? चांगलं करणं की वाईट करणं? एखाद्याला आजारातून बरं करणं का एखाद्याला मृत्यूकडे लोटणं, आजाराकडे लोटणं हे योग्य आहे? कोणतं योग्य आहे तुम्ही सांगा. परंतु लोक काही बोलले नाही. आणि लोकांचा कठीणपणा, हृदयाचा कठीणपणा, की लोकांना एकमेकांविषयी प्रेम नाही, लोकांना हा आनंद नाही की तो व्यक्ती बरा झाला, बल्कि लोकांना हा दुःख आहे की शाबाद दिवस मोडला गेला, शाबाद दिवसाचा नियम पाळला नाही गेला. परंतु येशू ख्रिस्ताने लोकांचा जडपणा, लोकांचा अंतःकरणाचा जडपणा पाहिला आणि त्याने त्या माणसाला सांगितलं की हात पुढे कर. आणि त्याने त्याचा हात पुढे केला आणि त्या क्षणी, त्यावेळी त्याला आरोग्य मिळालं. माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्या वेळेपासून शास्त्री परुषी येशू ख्रिस्ताला मारण्याचा विचार करले. आपण जर बघितलं तर वचन सांगतं की येशू ख्रिस्ताने जो 12 वर्ष येशू ख्रिस्ताने जो 38 वर्षाचा दुखणेकरी होता, जो नदीच्या किनारी पडला होता, यरुशलेममध्ये त्या पाडावर जे तळं होतं त्या तळ्याच्या पलीकडे पडला होता आणि मग त्याला आरोग्य मिळत नव्हतं. 38 वर्ष झाली तो त्या तलावात जाऊ शकत नव्हता देवदूत येण्याच्या आधी आणि आरोग्य प्राप्त करून घेऊ शकत नव्हता. त्या रोग्याला देखील येशू ख्रिस्ताने शाबाद दिवशीच बरं केलं. असे अनेक चमत्कार येशू ख्रिस्ताने शाबाद दिवशी केली. येशू ख्रिस्त शाबादाचा प्रभू आहे. शाबाद पवित्रपणे पाळ, म्हणजे त्या दिवशी चांगली कामं करा, लोकांना आरोग्य द्या, जीवन द्या, लोकांना मदत करा. असं नाही की फक्त आम्ही चर्चला गेलो, चर्चवरनं आलो, आमचा शाबाद दिवस संपला, आम्ही परमेश्वराची स्तुती केली, आम्ही परमेश्वराची आराधना केली, आमचं काम संपलं. याला शाबाद दिवसाचं पालन म्हणत नाही. तर जितकं तुम्हाला त्या दिवशी चांगलं करता येईल तितकं तुम्ही लोकांना चांगलं करणं, लोकांची मदत करणं, लोकांना सहाय्यता करणं, लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करणं आवश्यक आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही तो शाबाद दिवस पवित्रपणे पाहता. प्रत्येक नियम, प्रत्येक कायदा परमेश्वराने जो सांगितलेला आहे त्याच्या पाठीमागे परमेश्वराची एक योजना आहे, परमेश्वराची हेतू आहे. परमेश्वर प्रत्येक नियमामागे काय सांगू इच्छितो, त्याची काय इच्छा आहे हे समजायचा प्रयत्न करा. आणि हे तुम्हाला कसं समजेल? जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जाल, जेव्हा तुम्ही वचन वाचाल, जेव्हा तुम्ही परमेश्वराला विचाराल की परमेश्वर तू असा का म्हटलेला आहे, परमेश्वर तू हा नियम का केलेला आहे, परमेश्वराचा या पाठीमागे हेतू काय आहे, दशमांश काय आहे, दान काय आहे, प्रार्थना कशी केली पाहिजे, उपासना कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, हे तुम्ही परमेश्वराला विचारा. परमेश्वर तुम्हाला सांगेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल. फक्त नियम पाळायचे म्हणून, परंपरा पाळायची म्हणून परंपरा पाळू नका. कारण बायबल सांगतं की तुम्ही जगिक रीतिरिवाजाप्रमाणे चालू नका. मग त्या हिंदूंच्या असो, मुसलमानांच्या असो, ख्रिश्चनांच्या असो, तुम्ही रीतिरिवाज किंवा परंपरा म्हणून कुठली गोष्ट पाळू नका. तर त्या पाठीमागे परमेश्वराचा हेतू काय, परमेश्वराची इच्छा काय, परमेश्वराची योजना काय हे तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. हे वचन परमेश्वर करो. या वचनाद्वारेच परमेश्वर आपल्या सर्वांना ब्लेस करो, आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. जय मसीह की.